मराठा बाजार परिसरात झालेल्या परतीच्या पावसाने खरीप पिकांना मोठ्या प्रमाणात दणका बसला असून या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत। शेत शिवारांमध्ये रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी ओसंडून वाहत आहे। शेतीसह वाहतुकीवरही याचा विपरीत परिणाम झाला आहे। यामुळे शेती नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने केली जात आहे। उंबरठा बाजार, सुकळी, पिंपरी, दुघोरा, सोमठाणा, कामठवाडा आदी ठिकाणी सोयाबीन, कपाशी, तूर इतर पिकांमध्ये पाणी साचल्याने ही पिके पाण्यात बुडालेली आहेत। त्यामुळे शेतीला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे। ऐन सोयाबीन काढणीच्या अवस्थेत असताना सोयाबीनच्या शेंगा काळ्या पडत असल्याने शेतकऱ्यांना लाखोंचा फटका बसला आहे। मुसळधार पावसामुळे भाजीपाल्यांचे प्रचंड नुकसान झाले असून त्यात दिनांक 27 सप्टेंबर रोजी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन, तूर, कपाशी आणि आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले असल्यामुळे नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करताना सहाय्यक कृषी अधिकारी के गाडगे, उपसरपंच अशोकराव मोरे, महेश देशमुख, अंकुश रणमाळे इत्यादींनी शेतीची पाहणी केली।